सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस माल. जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही. महायुती सरकारमध्ये जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाचे औलाद आपण काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेअर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस माल. मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये. लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं. तुम्ही कापूस आयात केला, धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्र्याले भाव नाही. संत्रा पहा काय असतं, काय हाल आहे. तर एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही. कापूसवाला मेला, कांदावाला मेला, द्राक्षवाला मेला. कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला. मग तुम्हीच इकडे नालायकी करायच्या ना, तुम्हीच खिपलं काढायचे. आम्ही सहन करणार नाही. आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे. सडेतोड उत्तर द्या, काय म्हणून गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ.